भाजपमध्ये लोकशाहीला दृष्ट लागली, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा हे बिघडवायला निघालेले आहेत। म्हणून हे लोक आपली संस्कृती परंपरा आपली एकी बिघडवत असतील आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा अंत करत असतील। आरक्षणासाठी हे बोलायला तयार नाहीत। ही खरी लोकशाहीची परीक्षा असल्याचं प्रतिपादन सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केलं। फुलजयंती इथं सभेत बोलत असताना प्रणिती शिंदे यांनी प्रतिपादन केलं। आज शनिवार दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी प्रणिती शिंदे यांनी बोराळे, मरवडे, फुलजयंती, सलगर, बुद्रुक पंचायत समिती गण दौरा केला। यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या। यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, मी सोलापूर जिल्ह्यात म्हणून शब्द दिला आहे। पहिला आवाज लोकसभेमध्ये शेतकऱ्यांसाठी असेल, पहिला आवाज पाण्यासाठी आणि आरक्षणासाठी असेल। मी कामाची पक्की आहे। मी राजकारणात सत्तेसाठी आणि टक्केवारीसाठी आलेली नाही। मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेली आहे। ही निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा आहे, असं यावेळी प्रणिती शिंदे यांनी सांगितलं। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।